मंगलाचरण. चिदानन्दैकरूपाय जिनाय परमात्मने परमात्मप्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः. नित्यं सिद्धात्मने नमः. पान नंबर 31, गाथा नंबर 15. पान नंबर 32 आहे. 15 गाथा संपले काल. पान नंबर 32, गाथा नंबर 16. गाथा पाठ. तिवयन वंदिव सिद्ध गौ हरिहर झाई जोजी लखु अलखे दरवी तिरुमुनि परम पौसोजी नित हरिहर जाते जिसे त्रैलोक्य वंदित सिद्धगत परमात्मा का मन विरागी बनाती रहो ध्यान धर. 15 झाले ना काल आपले? पूर्ण झाले नाही का? सुरू केले नाही? सुरू करायचं आहे का? 15. ठीक आहे. गाथा नंबर 15. अप्पालद्दौ नाणमौ कम्म विमुखेन जेण मेल्लविसयलु विदौ परुतो परुमुनि मणेन ओ सर्वकर्म विमुक्त जो ज्ञानमय निज आत्मा पा सर्व पर त्यागी तो मानवे परमात्मा. आचार्य योगेंद्र देव विरचित परमात्म प्रकाश ग्रंथ आहे. या परमात्म प्रकाश ग्रंथामध्ये आचार्य परमात्म्याचं स्वरूप दाखवत आहे. 1 13 गुणस्थान 14 सिद्ध भगवान हे कार्य परमात्मा आणि कारण परमात्मा दोन्ही रूपाने शुद्ध आहे. आणि बाकी जे संसारी जीव आहेत त्या संसारी जीवामध्ये कार्याच्या अपेक्षेने अशुद्ध पर्यायामध्ये आहे. मग अशुद्धता पर्यायामध्ये असताना सुद्धा कारण रूपाने प्रत्येकाचा आत्मा स्वयंसिद्ध प्रत्येकापाशी आहे. आणि अशा स्वतःच्या आत्म्याचा लक्ष करून जो जीव ध्यान करेल, विचार करेल, तो अंतरात्मा होऊन परंपराने परमात्मा अवस्थेला प्राप्त होऊ शकतो. त्यामध्ये आता आपण 15 नंबर गाथा पाहणार आहे. आगे सब परद्रव्य को छोड़कर कर्म रहित होकर जिसने केवल ज्ञानमय अपना स्वरूप पा लिया है वही परमात्मा है ऐसा कहते हैं. मग आगम भाषेच्या अपेक्षेने परद्रव्याला सोडलेलं आहे. जे परद्रव्याला सोडतात तेच कर्माने रहित होतात. मग मुनी जे असतात ग्रस्त अवस्थेचा त्याग करून मुनी अवस्था धारण केली म्हणून काय म्हणणार? आदिनाथाने पहिल्यांदा दीक्षा घेतली. मग आदिनाथाने दीक्षा घेत असताना ग्रस्त अवस्थेमध्ये सर्व परिग्रह परद्रव्याचा सद्भाव त्यांच्यापाशी होता. आणि दीक्षा घेतल्यानंतर सर्व परिग्रह सोडलेला आहे. मग सर्व परिग्रह सोडला
हे आगम ग्रंथ चरणानुयोग प्रथमानुयोग कर्णानुयोग सांगतो की याने पदार्थाचा त्याग केलेला आहे. आणि द्रव्यानुयोग का सांगतो? आदिनाथ भगवंताने दीक्षा घेताना कुणाचाही त्याग केला नाही. काय केलं नाही? कुणाचाही त्याग केला नाही. कारण आत्मा जो आहे, आत्म्याचे अनंत गुण आहेत, आत्म्याच्या त्रिकालवरती अनंत पर्याय आहे, त्याचा कुणाचा त्याग केला नाही. म्हणजे या अपेक्षेने त्यांनी त्याग केला नाही. द्रव्य गुण पर्यायाला त्याग केला नाही म्हणून काही त्याग केला नाही. पण जे बहिरंगातल्या पदार्थाला ग्रहण केलं होतं त्याला त्यांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे? त्याग केलेला आहे. चक्रवर्ती दीक्षा घेताना काय का सोडून देतो? 94,000 राण्या, घोडे, हत्ती. मग सोडून दिलं तर सगळे सोडून देतो का? आणि ते सगळे गोशाळेतून सगळे बाहेर सुटले तर मग सोडते तर, कारण पदार्थ तिथेच्या तिथेच असतो. फक्त पदार्थाबद्दल अज्ञान अवस्थेत, ग्रस्त अवस्थेमध्ये हा पदार्थ माझा आहे हा जो भाव होता, भावाला सोडलेला आहे. तसे ते परद्रव्याला सोडलेलं आहे. मग व्यवहाराने उपचारित अद्भुत वर्णने शरीर, कुटुंब, परिवार माझे आहे. अनुपचारित अद्भुत व्यवहाराने शरीर माझं आहे. म्हणजे व्यवहाराने ह्या परिणाम जोपर्यंत आपल्यापाशी आहे पदार्थ तोपर्यंत त्याचा भाव आपण ग्रहण केलेला आहे. पण मंदिरमध्ये आलो, मग मंदिरमध्ये आल्यानंतर घराला घेऊन आलो का? नाही. पण माझं घर आहे हे परिणाम आपल्यापाशी आहेत का नाही? आत्ता आपण जिनवाणीचा स्वाध्याय करतो. व्यवहाराने प्रत्येकजण म्हणतो आमचं आमचं घर आहे. मग घराला घेऊन येत नाही. पण घराबद्दलचा राग परिणाम आपल्यापाशी आहे. मग सोडाचं काय आहे? सांगणार की बहिरंगातल्या पदार्थाचा राग सोडा अंतरंगामध्ये. आणि अंतरंगामध्ये राग सुटला तर पदार्थ बहिरंगामध्ये सुटलेलाच आहे, तो आपोआप सुटलेला आहे. अष्टमी चतुर्दशीला कोणी उपवासाचा नियम घेतात. मग उपवासाचा नियम घेतल्यानंतर आहार पाण्याचा त्याग केला का आहार पाणी न घेण्याच्या परिणामाचा त्याग केला? परिणामाचा त्याग केला. आणि परिणामाचा त्याग केल्यानंतर पदार्थ सुटलेला आहे, जे त्या दिवशी तुम्ही ग्रहण करणार नाही. मग व्यवहारण्याने म्हणणार आज अन्न पाण्याचा त्याग आहे. आणि निश्चयने म्हणणार अन्न पाणी घेण्याच्या परिणामाचा राग सुटलेला आहे आजच्या एका दिवसापुरते. म्हणजे ते राग सुटलेला असेल तिथे पदार्थ सुटलेला नियमाने असणार आहे. पण पदार्थ सुटला असेल तिथे राग सुटला असेल असा नियम नाही. म्हणून त्याची पदार्थाला सोडला. जे मुनी अवस्था धारण करून क्षपक श्रेणीवरती जोपर्यंत आरूढ होत नाही तोपर्यंत कल्म मनाने रहित जीव होऊ शकत नाही. मग चौथ्या गुणस्थानामध्ये, पाचव्या गुणस्थानामध्ये मोक्ष मार्ग आहे. पण मोक्ष मार्गाचं डायरेक्ट फळ चौथ्या पाचव्या गुणस्थानावरती जीवाला प्राप्त होत नाही. कारण सर्व परिग्रहाच्या त्यागाचा अभाव असल्यामुळे आणि वस्त्राने सहित कोणीही जीव क्षपक श्रेणी आरूढ होऊन केवल ज्ञानी होत नाही. आणि त्यांची
परद्रव्याला सोडून जे कर्माने रहित झाले असे केवळ ज्ञानमय जे आपलं स्वरूप आहे त्याला पर्यायामध्ये ज्यांनी प्राप्त केलेलं आहे असे अनंत भगवान सिद्ध भगवान आहेत. वही परमात्मा है. मग तेच कसे आहे? पर्याय दृष्टीने ते परमात्मा कार्य परमात्मा आहेत. जे कार्य परमात्मा कुणाला म्हटलं जातं? समजा आपण दूध घेतो, दुधाची साय काढून त्याला ठेवतो आणि 2-4 दिवसानंतर त्याला रवीने फिरून घेतो. मग त्यामधून लोणी येतं. मग लोण्याला बाजूला काढून त्याला आपण काय करतो? पात्रामध्ये गरम करण्यासाठी ठेवतो आणि नंतर त्याच्यातून काय झालं? तूप तयार झालं. मग ही प्रक्रिया कुणातून तूप झालं तयार? दुधामधून तुपाची उत्पत्ती झाली. मग दुधामध्ये तुपाचे परमाणू होते म्हणून ते कार्यामध्ये प्रगट झाले. मग ते लोणी तापवत असताना तूप पण तयार होतं आणि तूप तयार होत असताना पूर्ण व्यवस्थितशीर तूप तापल्यानंतर खाली गाळ पण बसतो. मग तो कुठून आला? दुधामध्ये होता, लोण्यामध्ये होता, पण आता ते खाली बसलेलं आहे आणि वरती त्या ठिकाणी काय झाले? तूप शुद्ध आहे. व्यवहारण्याने म्हणणार की जे त्या ठिकाणी मळ होता लोण्यामध्ये तो पूर्ण अभाव झाला आणि त्या ठिकाणी तूप आता शुद्ध झालेलं आहे. मग तसं इथे म्हणतात की ज्यांनी कर्माचा अभाव केलेला आहे ते त्या ठिकाणी मुक्त झाले असे अनंत परमात्मा आहे असं आम्ही तुम्हाला सांगणार आहे. कुठे येणार आहे? 7 नंबर चार्टमध्ये अशुद्ध निश्चय न्यायामधला जो ड कॉलम आहे त्या ड कॉलममध्ये पर्यायामध्ये जे सिद्ध शुद्ध अवस्थेला परमात्मा अवस्थेला प्राप्त झाले त्यांची या ठिकाणी चर्चा आहे. आणि ग अभेदवृत्तीमध्ये जो कारण परमात्मा अनादि अनिधन शुद्ध आहे त्याची या ठिकाणी चर्चा नाही. कारण कारण आणि कार्य दोन असतात. कारण त्रिकालवरती असतं आणि कार्य प्रगट होतं. कारण त्रिकालवरती आहे आणि कार्य प्रगट होतं. सांगितलं की कारणानुविधायी कार्याणी, जसं कारण असेल तसंच कार्य होतं. कारणाचे गुणधर्म कार्यामध्ये येणे, काय म्हटलं? कारणाचे गुणधर्म कार्यामध्ये येणे त्याला कार्याचा उपादान करता म्हटलं जातं. आणि कारणाचे गुणधर्म कार्यामध्ये येत नाही तो कार्याचा करता म्हटला जात नाही. मग व्यवहारण्याने जे कर्म आहे मग त्या कर्माचे गुणधर्म मुक्त जीवामध्ये आहेत का? नाही. आणि मुक्त जीव कर्मामध्ये आहे का? नाही. मग जीवाचा स्वभाव जो केवळ ज्ञानस्वरूप होता, केवळ ज्ञानरूप आत्म्यामध्ये गुण होता आणि तोच त्या ठिकाणी काय झालेला आहे? पर्यायामध्ये परमात्मा अवस्थेला प्राप्त झालेला आहे. असं आपल्या स्वतःच्या ज्ञानामध्ये असे जे परमात्मा अवस्थेला प्राप्त झालेलं आहे त्या जीवाला जाणून श्रद्धान करून त्यांचं तुम्हाला ध्यानही करायचं आहे. एक आणि ते परमात्मा जे बनलेले आहेत मग ते परमात्मा दुसऱ्या कार्य परमात्म्याचं ध्यान करून परमात्मा बनलेले नाहीत. काय? जे कार्य परमात्मा झाले
दुसऱ्या कार्य परमात्म्याचं ध्यान करून परमात्मा झाले नाही, तर आपल्या कारण परमात्म्याचं ध्यान करून कार्य परमात्मा झालेले आहे. म्हणून कारणाच्या ध्यानाने कार्याची उत्पत्ती होते. मग तसं आपल्याला सुद्धा अंतरात्माहून परमात्मा अवस्था प्राप्त करायची आहे, तर कार्य परमात्मा आपल्यापाशी आत्ता नाही, पण कारण परमात्मा आहे. त्या कारण परमात्म्याच्या ध्यानामुळे पर्यायामुळे सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते. हे पण इथे सांगणार. द्वार्थ जिन्होंने संपूर्ण कर्मों का नाश कर संपूर्ण द्रव्य पर द्रव्य को छोड़कर केवल ज्ञानमयी आत्मा प्राप्त किया है, उन्हें तुम शुद्ध मन से परमात्मा जानो. मग ज्यांनी केवळ ज्ञानाला प्राप्त केलेलं आहे ते परमात्मा आहेत. हे का झालं? साध्य. आणि कारण का सांगितलं? संपूर्ण कर्माचा नाश एक कारण सांगितलं. तो त्याने परद्रव्याला सोडलेला आहे. परद्रव्याचा त्याग आणि कर्माचा नाश हे दोन कारण झाले. आणि केवळ ज्ञानमय आत्मा पर्यायामध्ये प्राप्त झाले हे साध्य आहे. आणि त्यांचा जीव का झाला? पक्ष झाला. हे सांगितलं. आणि असं तू काय कर? शुद्ध मनाने परमात्मा जाण. जे मनामध्ये शंका ठेवू नको की परमात्मा जे असतात परिग्रहाने सहित असतात, परद्रव्याने सहित असतात, असं असू शकत नाही. ज्याने सर्वाचा त्याग केला तेच परमात्मा अवस्था म्हणतात. टीकार जिसने ज्ञानावरणादि द्रव्य कर्म का नाश कर और सब देहादिक पर द्रव्य को छोड़कर केवल ज्ञानमयी आत्मा पाया है, उसे शुद्ध मन से परमात्मा जानो. मग ज्ञानावरणादि 8 कर्म नाश केलेले आहेत. मग कर्माचा नाश पूर्ण होतो का नाही? कर्माचा नाश संपूर्ण होतो का नाही? मंगल होतो. कर्माचा नाश संपूर्ण नष्ट होतो का नाही? कर्म सर्वथा नष्ट होतात का नाही? मोक्ष झाल्यानंतर मोक्ष कर्माचा नाश सर्वथा होतो का नाही? आधीच कर्माचा नाश सर्वथा होतो का? कर्माचा नाश सर्वथा होत नाही. कर्माण वर्गणा जीवाला मोक्ष झाला, मग कर्माण वर्गणा विश्वातून सर्वथा नष्ट झाले का? कर्म अवस्था जी होती ती कर्म अवस्था नष्ट झाली, पण कर्माण वर्गणा कधीही नष्ट होत नाहीत. एका जीवाच्या अपेक्षेने ज्या जीवांनी कर्मग्रहण केले होते रागद्वेषादी परिणामाच्या निमित्तामध्ये, आणि त्याच जीवाच्या शुद्ध परिणामाच्या भावाच्या निमित्ताने कर्म नष्ट झाले. म्हणून काय म्हणणार? जीवांनी कर्म नष्ट केले, जी त्या जीवापासून निघून गेले, परत त्या जीवाला बांधले जात नाही. म्हणून एक अपेक्षेने जीवाचा जसा मोक्ष होतो तसं कर्माचाही मोक्ष होतो. जीव जसा सिद्ध शिलेवरती जातो मुक्त झालेला, तसं कर्म मुक्त झाल्यानंतर सिद्ध शिलेवरती जात नाहीत. मग या मध्य लोकामध्येच ते कर्माण वर्गणा आहेत. मग काय झाले? पहिले कर्माण वर्गणा होते, कर्मरूप परिणत झाले, परत कर्माण वर्गणारूपणे अकर्म अवस्थेला प्राप्त झाले. मग अकर्म अवस्थेला प्राप्त होणे
हा पुद्गलाचा मोक्ष, कर्माचा मोक्ष आहे. किती काळापर्यंत? त्या कर्मांवरणेचा मोक्ष किती काळापर्यंत राहणार? जोपर्यंत त्या कर्मांवरणा दुसऱ्या जीवाला बांध होत नाही. दुसरा जीव रागद्वेष परिणाम करेल आणि त्या रागद्वेष परिणामाच्या जरी दुसऱ्या जीवाला जोपर्यंत बांधले जात नाही तोपर्यंत त्याचा मोक्ष आहे. परत दुसऱ्या जीवाला बांधले गेले की परत त्यांचा बंध आहे. जे कर्मामध्ये मुक्त झाल्यानंतर सुद्धा परत कर्म बांधले जातात. पण एकदा जीव मुक्त झाल्यानंतर जीव कधी परत कर्माने बांधत नाही. पण द्रव्यमोक्ष आणि जीवाचा भावमोक्ष. मग द्रव्यमोक्ष म्हणजे कर्म निघून जाणे, त्याला द्रव्यमोक्ष म्हटलं. आणि जीवाचा भावमोक्ष, मग जीवाचा भावमोक्ष कोणता झाला? मग जीवाचा भावमोक्ष जे कोणत्या परिणामाच्या अभावामुळे जीवाला मोक्ष झाला. मोक्ष कोणत्या भावांच्या अभावामुळे मोक्ष झाला? कर्माचा अभाव तर आपल्याला समजतो, पण जीवाच्या कोणत्या भावाच्या अभावामुळे मोक्ष झाला? कोणत्या भावाच्या अभावामुळे मोक्ष होणार जीवाला? मग तिथे उमास्वामी आचार्यांनी तत्वसूत्रामध्ये 10व्या अध्यायामध्ये तिसरं सूत्र सांगितलं. 10व्या अध्यायामध्ये तिसरं सूत्र सांगितलं. औक्षमिकाधिकम भव्यत्वानां च. काय सांगितलं? औक्षमिक अधिक भव्यत्वानां च. मग जीवाच्या औक्षमिक, शाऔक्षमिक, औदयिक आणि भव्यत्व हे जे जीवाचे भाव होते संसार अवस्थेत, तिसरा नंबर सूत्र आहे. औक्षमिक भाव सिद्धामध्ये आहे का? नाही. शाऔक्षमिक आहे का? औदयिक आहे का? नाही. भव्यत्व आहे का? नाही. मोक्ष भव्य जीवाला मिळतो का अभव्य जीवाला? भव्य जीवाला मोक्ष मिळतो. मग मोक्ष प्राप्त झाल्यानंतर भव्यत्व भावाचा अभाव झाला का जीवाचा अभाव झाला? भव्यत्व भावाचा अभाव झाला. मग भव्यत्व भाव पारणामिक आहे का नाही? मग पारणामिक कधी नष्ट होणार का? मग पारणामिक आहे. जीवत्व, भव्यत्व, अभव्यत्व च पारणामिका. मग त्यांना पारणामिक भाव म्हटलं की नाही? मग भव्यत्व, जीवत्व, भव्यत्व, अभव्यत्व याला पारणामिक म्हणण्याचा भाव काय आहे? जर पारणामिक आहे, जीवाचा आहे, तर तो नष्ट व्हायला नाही पाहिजे. तरी तोच काय होतो? नष्ट होतो. मग पारणामिक भावाची व्याख्या काय आहे? ज्या भावाला कर्माचा उदय, उपशम, शोषम आणि क्षय याची अपेक्षा नाही, त्याला पारणामिक भाव म्हणतात. बरोबर. मग पारणामिक भाव 2 प्रकारचे आहेत. किती प्रकारचे? 2 प्रकारचे पारणामिक भाव. एक शुद्ध परम पारणामिक भाव आणि एक अशुद्ध पारणामिक भाव आहे. काय? अशुद्ध पारणामिक भावाचा अभाव होतो. का?
अशुद्ध पारणामिक भव्यत्व भावाचा अभाव होतो. भव्यत्व भावाला ठेवून मोक्ष होत नाही. काय सांगतात? भव्यत्व भावाला ठेवून मोक्ष होत नाही. भव्यत्व भावाचा अभाव झाल्यानंतर मोक्ष होतो. भव्यत्व भावाचा अभाव होऊन मोक्ष होतो. भव्याची व्याख्या काय केली? भव्य कुणाला म्हणायचं? म्हणजे ज्या जीवामध्ये सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊन निर्वाणाची प्राप्ती होते, तो जीव काय झाला? भव्य आहे. आता ज्यांना मोक्ष झाला पर्यायामध्ये, मग त्यांना आता भव्यत्व भाव तिथे आहे का? भव्यत्व भावाचा अभाव, कारण अभाव सांगितला. मग जिथेपर्यंत मोक्ष होत नाही तोपर्यंत भव्यत्व भाव तिथेपर्यंत काम करतो. आणि ज्यावेळेला भव्यत्व भावाच्या शक्तीचं कार्याची पूर्णता होते तेव्हा तिथे काय होतं? भव्यत्व भाव नष्ट होतो. मग जीव मोक्ष प्राप्त केल्यानंतर भव्यत्व भावाचा अभाव आहे, पण भव्यत्व स्वभावाचा अभाव नाही. जो भव्यत्व स्वभाव आहे त्याचा अभाव नाही, भव्यत्व भावाचा अभाव झाला. मग जीवत्व, भव्यत्व, अभव्यत्व हे अशुद्ध पारणामिक भाव आहेत. आणि जे अशुद्ध असतात ते नियमाने नष्ट होतात. आणि जो शुद्ध परम पारणामिक भाव आहे तो कसा आहे? नष्ट होत नाही. भव्यत्व शक्तीची अभिव्यक्ती आणि भव्यत्व शक्तीचा अभाव, भव्यत्व शक्तीची अभिव्यक्ती होते तेव्हा भव्यत्व जो स्वभाव होता कारण रूपाने, त्याची कार्यामध्ये उत्पत्ती झाली भव्यत्व स्वभावाची. आणि भव्यत्व स्वभावाच्या शक्तीची पूर्ण अभिव्यक्ती सिद्ध झाल्यानंतर तिथे कार्य झालं तेव्हा तिथे जीवाची भव्यत्व शक्ती जी होती त्याचा अभाव झाला. म्हणजे औक्षमिका आधी यामध्ये काय करायचं आहे? सगळे जे क्षौक्षमीजनित कर्माच्या उदयामध्ये, कर्माच्या उपशमामध्ये जे भाव होते ते तिथे नष्ट झालेले आहेत. जे जीवाच्या औक्षमिक, क्षाऔक्षमिक, क्षायिक आणि अशुद्ध पारणामिक या भावाच्या अभावामध्ये मोक्ष प्राप्त होतो. आणि याचा जोपर्यंत सद्भाव आहे तोपर्यंत जीव संसारामध्ये राहतो. मग सिद्धाच्या प्रथम समयापर्यंत आणि 14व्या गुणस्थानाच्या अंत समयापर्यंत जीव भव्य आहेत. मग सिद्ध आत्ता एवंभूत नयाने सिद्ध भगवान भव्य आहेत का अभव्य आहेत? मग भव्य पण नाही, अभव्य आहेत का? नाही. अभव्य का नाही? अभव्याला मोक्ष मिळत नाही म्हणून सिद्ध भगवान अभव्य नाही आणि सिद्ध भगवान भव्य पण नाही. एवंभूत नयाने, भूत नैगम्याने भव्य आहेत, भव्य होते. एवंभूत ज्ञाने भव्य नाही. आणि भावी नैगम्याने भव्य असतील का अभव्य असतील?
भव्य पण नसणार आणि अभव्य पण नसणार. म्हणून सिद्ध भगवान भव्य आणि अभव्य या दोन प्रकारच्या विकल्पाच्या आतीत सिद्ध भगवान आहेत. पण सिद्धाला भव्य म्हणायचं नाही एवंभूत नयाने, म्हणायचं तर भूत नैगम नयाने त्यांना सिद्ध म्हणा. पंचास्तिकामध्ये सिद्धाची गाथा आलेली आहे. मग त्या सिद्धाची गाथा घेताना जैसेनाचार्याने सिद्ध भगवंतांना दोन प्रकारचे विशेषण लावलेले आहेत. किती? दोन प्रकारचे. सिद्ध भगवान अभव्य आहेत. सिद्ध भगवान अभव्य आहेत. सिद्ध भगवान भव्य आहेत. आणि सिद्ध भगवान भव्य अभव्याच्या अतीत आहेत. तीन सांगितलं. भव्य आणि अभव्याच्या अतीत आहेत. तर सिद्ध झाले, करण्यायोग्य काहीही कार्य राहिलं नाही म्हणून ते भव्याच्या अतीत आहे. मग सिद्ध अभव्य आहेत. अभव्याची व्याख्या काय करतो आपण? जो जीव कधीही सम्यक दर्शन प्राप्त न करता निर्वाणाला प्राप्त होत नाही त्याला आपण अभव्य म्हणतो. मग तिथे पंचास्तिकामध्ये जैकिनाचार्य सिद्धांना अभव्य म्हणतात. काय म्हणतात? म्हणजे नाही, भव्य करण्यायोग्य कार्य काहीही त्यांच्यावरती शिल्लक राहिलं नाही म्हणून सिद्ध भगवान कसे आहेत? अभव्य. म्हणजे नाही, करण्यायोग्य कोणतंही कार्य आता शिल्लक नाही म्हणून सिद्ध अभव्य आहे. आणि सिद्ध भूत नैगम नयाच्या अपेक्षेने भव्य आहेत. आणि एवंभूत नयाने भव्य अभव्याच्या विकल्पाच्या अतीत आहेत. जे तीन प्रकार. मग तिथे अभव्य शब्दासाठी सिद्धांना अभव्य शब्द वापरला. कारण काय? इकडे अभव्यासाठी एक वेगळा शब्द वापरतो आणि तोच अभव्य शब्द इथे सिद्धांना वापरला. मग असं का? कारण काय आहे? मग तिथे काय सांगतात? न्यायदीपिका आपण जर अध्ययन केले तर मग त्या ठिकाणी अभिनव धर्मभूषण येती आचार्य लक्षणाची चर्चा करताना त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं लक्षण भाव स्थल असतो. सर्व ठिकाणी अग्नी लक्ष्य आहे तर उष्णता त्याचं लक्षण आहे. मग अग्नी म्हटल्यानंतर कुणाचा बोध होतो? उष्णतेचा. उष्णता म्हटलं तर कुणाचा बोध होतो? अग्नीचा. मग शब्द काय? कधी कोणी व्यक्ती अग्नी म्हणून उष्णता सांगेल आणि उष्णता म्हणून उष्णता सांगेल. मग शब्द काय झाले? दोन शब्द. मग तसंही ते सांगितलं की अभव्य शब्दाचा अर्थ सिद्धाला घेतो त्याला तिथे काय झालं? शाब्द सामान अधिकरण्य आहे, वक्त्याच्या अभिप्रायावरती अवलंबून आहे. मग तिथे वक्त्याला अभव्य शब्दाचा अर्थ काय करायचा आहे? सिद्ध भगवान परत कधी संसारात येत नाही हा अभव्यवाचक शब्दाचा अर्थ तिथे ग्रहण करा. जे शाब्द वक्त्याच्या अभिप्रायावरती अवलंबून आहे. मग असं जे आहे ते केवळ ज्ञानाला प्राप्त झालेले ते परमात्मा आहेत असं तुम्ही जाणार. कडे जिसने देहादिक समस्त परद्रव्य को छोड़कर ज्ञानावरणादि द्रव्य कर्म, रागादिक भाव कर्म, शिरादिक नो कर्म,
इन तीनों से रहित केवल ज्ञानमय अपने आत्मा को प्राप्त कर लिया है, ऐसे आत्मा को हे प्रभाकर भट्ट तुम माया मिथ्या निदान रूप शल्य आदि समस्त विभाव परिणामों से रहित निर्मल चित्त से परमात्मा को जानो। मग आगम भाषाने शरादी परद्रव्याला सोडलेला आहे. ज्ञानावर्णादी 8 द्रव्य कर्म कुठे आले? अनुपचरित असद्भूत व्यवहारणेमध्ये ढ कॉलम आला. रागादी भाव कर्म. मग अशुद्ध निश्चय नयामध्ये ड ठ आणि ट कुठे याचं भावकर्मामध्ये ठ आणि ट हे भावकर्मामध्ये घ्यायचे. आणि शरीरादी नो कर्म उपचरित असद्भूत व्यवहारणे आहे. या तिन्हीने रहित आणि वर्तमानामध्ये केवळ ज्ञानमय आपल्या आत्म्याला प्राप्त केलेले आहे, जी त्यांच्यापाशी आता द्रव्यकर्म भावकर्म नो कर्म काहीही शिल्लक राहिलेले नाहीत. असा जो आत्मा आहे तो आत्मा हे प्रभाकर भट्ट. प्रभाकर आणि भट्ट. प्रभा म्हणजे ज्ञान, ज्ञानाला करणारा, ज्ञानाला प्राप्त असणारा, ज्ञानस्वरूप असणारा आत्मा. भट्ट. भट्ट शब्दाचा अर्थ काय होतो? लोकव्यवहारामध्ये हा भ्रष्ट आहे, भट्ट आहे. म्हणजे भट्ट शब्दाचा अर्थ काय होतो? ज्ञानावर्णादी 8 द्रव्य कर्म भाव कर्म नो कर्म हे कालिमा आहे. याला ज्यांनी नाश केलं ते भट्ट. हे प्रभाकर भट्ट. जे पूर्ण केवळ ज्ञानी सर्वज्ञाला भट्टारक म्हणतात. जे ज्यांच्यापाशी काहीही दोष शिल्लक नाही. मग असे अरहंत असो, अणुजीवी गुणाच्या अपेक्षेने अरहंताला घ्या आणि अणुजीवी प्रतिजीवी दोन्ही गुणाच्या शुद्धीच्या अपेक्षेने सिद्धांना घ्या. भट्ट शब्दाचा अर्थ मला वाटतं प्रवचन 4मध्ये भगवान महावीर भट्टारक. भगवान महावीराला भट्टारक म्हटलं. आणि आता भट्टारक असतात ते भट्टारक वेगळे, हे भट्टारक वेगळे. मग शास्त्रात सांगितलं जेवढे काही भट्टारक जे झाले ते भट्टारक कोण होते? पहिल्यांदा एका मुनिराजाने वस्त्र ग्रहण केले तेव्हा ते काय झाले? त्या मुनिपदापासून भ्रष्ट झाले, म्हणून त्यांना भट्टारक संज्ञा प्राप्त होते. मधी बराच काळ इथे मुनी नव्हते आपल्या इथं. मग त्या मुनीने भ्रष्ट होऊन वस्त्र धारण केले. मग मंदिराचं त्यांनी मंदिर आणि शास्त्र ते 200-300 काळापर्यंत त्यांनीच सांभाळले. मुनी नव्हतेच मधी. मग त्यांचे तेवढे आपल्यावरती मंदिर समजले, पुस्तकं समजून व्यवस्थित ठेवले. मग तिथे सांगितलं जो कोणी भट्टारक असेल, भट्टारक पदावरती राहून जर तो मरेल तर निमाने तो साप होऊन जन्मणार आहे. शास्त्रात लिहिलेलं आहे. त्या पदावर असताना जर गेला तो निमाने साप होऊन जन्मणार आहे, नाग होऊन जन्मणार आहे. असताना कारण का? जे कुठे भट्टारक ज्या मंदिरमध्ये असतील, समजा जिथे कोणी असतील, आता त्यांचा होलसेल मालक तेच आहेत, मुख्य मालक तेच आहे. आणि तिजोरीच्या चाव्या, पैशाच्या चाव्या त्यांच्यापाशीच आहे. आणि ते गेले अचानक. राग आहे की नाही? हे धन माझं आहे, माझ्यापाशी चाव्या आहे. मग तुम्ही अगोदर महिना 2-4 महिने देऊन टाकले दुसऱ्याला पद आणि शांत राहिला तर तुम्ही साप नाग बनणार नाही.
म्हणून काय सांगितलं, पुष्कळ ठिकाणी धनाच्या ठिकाणी साप असतो असे. मग तसं तुम्ही हे धन माझं आहे अशा त्या रागाच्या पोटी तुमचं मरण झालं आणि परत तुम्ही काय करणार आहे, त्याच क्षेत्रामध्ये तुम्ही परिभ्रमण करणार आहात. काय करणार आहे, परिभ्रमण. समजा तुम्ही कुठे जन्मला आणि जिथे तुमची धन ठेवलं होतं तुम्हाला माहीत आहे, मग कसं ना कसं करून तुम्ही त्या धनापाशी जाऊन बसला. मग त्या धन काय करणार, पैसे घेऊन सोनं काहीच नाही. आणि तुम्हाला लोक बघितल्यानंतर काय करणार, मारणार. एक तर हाकलून लावणार, नाही जात तर मारणार. मग काय मिळालं फळ, ज्या धनाचं मंदिरचं लोकांनी दिलेलं धन होतं आणि त्याच्यावरती आपला अधिकार मानून बसलो तर मरताना इष्टवियोगजनित अर्थध्यानाने मरणार आणि त्याचं फळ तिरंजे गतीला जाणार. काय झालं, एक मुनिराजांनी आपल्या पिंचीमध्ये सोन्याची अंगठी बांधली, मरून त्या ठिकाणी जंगलामध्ये मुंगूस तिथेच फिरू लागला. आता काय, ते सोन्याची अंगठी घेऊन बाजारात गेला तर मुंगूस. म्हणजे आचार्य सांगतात की एवढे मुनी होता, एकतर घ्यायला नाही पाहिजे, अज्ञानी श्रावकाने दिलं, पण तुम्ही ज्ञानी असताना घ्याच नाही पाहिजे, घेतला आणि आता हातात तर घालता येत नाही. मग पिंचीमध्ये गपचीप आतमध्ये ठेवून टाकले. आणि दोन महाराज विहार करता करता झाडाखाली बसले. मुंगूस त्या झाडाखाली महाराजांना फेऱ्या मारतो. शिष्य काय म्हणतो, बघा मुंगूस किती भव्य आहे, आपल्याला प्रदक्षिणा देत आहे. महाराज गप असतात, काय बोलत नाही, अवधी ज्ञानी असतात. मग 2 चरणा म्हटल्यानंतर ते म्हणतात, तो तुम्हाला नमस्कार करत नाही, तुम्हाला फेर देत नाही. मग तो पूर्वामध्ये मुनी होता, या ठिकाणी राहत होता साधना करत. कोणी श्रावकाने एक सोन्याची अंगठी दिली आणि ते पिंचीला आतमध्ये दोरीला बांधून ठेवलेले आहे. मग माझी अंगठी सुरक्षित आहे का नाही ते बघासाठी आला म्हणले. काय झालं, एकतर घ्याच नाही, घेतलं तर पुन्हा तर देऊन टाका. मग एक अंगठी माझी आहे, हाही राग परिणाम, परद्रव्याबद्दल रागाचा परिणाम, मायाचाराचा परिणाम. आतमध्ये गाठीला बांधून ठेवली, कोणाला दिसत नाही, मायाचार झाला, तिरंज गतीला गेला. काय मिळालं, एवढी मुनी अवस्था, कर्मनाश करून मोक्षाला जायचं होतं, तर तिथे तिरंज गतीमध्ये मंगूल झाला. मग तसंही ते सांगितलं की हे सर्व जे होतं ते नाश करून ते काय झाले, मोक्षाला गेले. आणि ते जाताना निदान नव्हतं त्यांच्यावरती, शल्य नव्हतं, आधी समस्त विवाह परिणामाने रहित असे ते चित्त परमात्मा जाणार. मग त्या परमात्म्याला जाणून पूजा भक्ती करून मला भविष्य काळात काय तर मिळू दे, हे निदान बांधू नको. शल्य, माया, मिथ्या, निदान 3 प्रकारचं शल्य मनामध्ये ठेवू नको. मग असे जे परमात्मा आहेत त्यांना तू परमात्मा जाण आणि मान, श्रद्धा कर. पुढे ऐसे केवल ज्ञानादि गुणवाला परमात्मा ही ध्यान करने योग्य है और ज्ञानावरणादि सभी व्यवहारों पर वस्तुएं त्यागने योग्य है, ऐसा समझना चाहिए. मात्र केवळ ज्ञानादी अनंत गुणाने युक्त जे परमात्मा आहेत ते व्यवहारण्याने ध्यान करण्यायोग्य आहेत आणि ज्ञानादी आदी कर्माच्या विभावाच्या परवस्तूने त्यागणे योग्य आहे. मग असं आत्मा ते जसे परमात्मा आपल्या शुद्ध परमात्म्याचं ध्यान करतात, तसं तुझ्या आत्म्यामध्ये सुद्धा द्रव्य कर्म, भावकर्म, नो कर्म, मिथ्या, माया, निदान, शल्य स्वभाव नाही, अशा स्वतःच्या शुद्ध आत्म्याचं तू पण ध्यान कर. कारण परमात्म्याचं तर पर्यायामध्ये कार्य परमात्मा अवस्थेला प्राप्त होऊ शकतो. ओम.
हामी एक विशुद्ध ज्ञान आनंद स्वरूप निज शुद्धात्मा द्रव्य आहे. स्वद्रव्य अनंत गुण संपन्न शुद्ध स्वरूप आहे. स्वभाव नित्य शुद्ध उपयोग मात्र शुद्ध स्वरूप आहे. स्वकाल अनादि अनिधन चैतन्य उपयोग मात्र शुद्ध स्वरूप आहे. स्वक्षेत्र चैतन्य अमूर्ति नियत शुद्ध असंख्यात प्रदेशी निज शुद्धात्म द्रव्य आहे. असे स्वद्रव्य स्वभाव स्वकाल स्वक्षेत्र स्वचतुष्टयाने स्वयं परिपूर्ण आहे. ज्ञाता मात्र शुद्ध स्वरूप आहे. ओम शांति शांति शांति. विसर्ज. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवतामूनं नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं लोये सौवतामूनं नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवतामूनं. ओम विसर्जन. उद्यापासून प्रवचन स्वाध्याय 8 वाजता सुरू होईल. 8:30चा उद्यापासून 8 वाजता सुरू होईल. आणि जे सकाळी अमेरिकाचा जर 2 स्वाध्याय ऐकत असतील तर आजच्यापासून सकाळी 6 ते 6:45 सुरू झालेलं आहे. 7चा टाईम बदललेला तर 6 ते 6:45पर्यंत सकाळचं चालेल. आणि इथलं मंदिरचं 8 वाजता स्वाध्याय सुरू होईल. नाही तर प्रत्येक वेळेला मंगळवार ते शुक्रवार आणि शुक्रवार तर आपला समयसार चालेल ते 6 ते 7पर्यंत ते चालेल. ज्ञावाणी के ज्ञान ते